नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, येथे नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याबद्दल महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, आता पी एम किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मिळून बरेचसे दिवस झाले आणि पी एम किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मिळण्याच्या दिवशी नमोचा चौथा हप्ता मिळणे हा शेतकऱ्यांना अपेक्षित होता आणि या हप्त्याची आतुरतेने शेतकरी वाट पाहत होते. आता रब्बीचा हंगाम सुरू होऊन बरेचसे दिवस झाले आणि शेतकऱ्यांना येथे पैशाची गरज भासू लागली. त्याकरता शेतकरी सर्व नमोच्या चौथ्या हप्त्याकडे यांचे लक्ष लागलेले आहे. परंतु आता नमोच्या चौथ्या हप्त्याला विलंब का होत आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्त्याला विलंब का झाला? मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मिळण्याच्या दिवशी नमोचा पण चौथा हप्ता मिळणे शेतकऱ्याला अपेक्षित होता, पण हा नमोचा येथे चौथा हप्ता मिळाला नाही. कारण मित्रांनो, पुढे येणारे पावसाळी अधिवेशनामुळे ह्याच हप्त्याला विलंब झाला. कारण पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारला आर्थिक निर्णय घ्यायचे होते. म्हणजेच की पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखे पुढे विधानसभा निवडणुकीचे दृश्य डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेऊन पाऊल टाकायचे होते व माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिल्यानंतरच राज्य सरकारच्या आर्थिक तिजोरीवर कितपत भार पडू शकतो यासारख्या कारणामुळे नमोचा हप्त्याला राज्य सरकारने येथे विलंब करण्यात आला. परंतु आता नमोचा हप्ता कधी मिळणार आहे? येणाऱ्या विधानसभाच्या अगोदर नमोचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणे हे राज्य सरकारला चॅलेंज ठरेल. कारण मित्रांनो, आता पुढे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नमोचा हप्ता शेतकऱ्यांना 100% शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांना येथे चॅलेंज ठरणार आहे. तर आता येथे नमोचा चौथा हप्ता हा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर येथे शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्णपणे येथे जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशी छोटीशी महत्त्वपूर्ण माहिती होती. माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.